खानाचा पाणलोट थोपवण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पाणसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेधे, नातेबंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सिलिमकर, नेताजीराव पालकर, येसाजी, मोरोपंत, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती. सारे गड उतरून शिवा पट्टणात आले. राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या हुजरातील महालात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या. राजांना पाहताच त्या थांबल्या, शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलुखबंदीसाठी आम्ही निघतो आहोत मासाहेब. खान वाईला ठाण झाला. आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो. या, आता मागचा विचार धरू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्ही सुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो. त्याचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना सुनबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबल्या. शंभूबाळ, आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी बाळराजांचा खांदा थोपटीत सांगितले. शंभूबाळांनी राजांच्या पायांवर डोके टेकले. त्यांचे खांदे पकडून त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळूवार थोपटली. खान, खान म्हणजे काय आबासाहेब? बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे उत्तर काय द्यावे ते राजांना सुचेना. जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कोणीच खात नाही त्याला खान म्हणतात शंभूबाळ. जिजाबाईंनी राजांच्याकडे बघत उत्तर देता देता बाळराजांना आपल्या जवळ घेतले. येतो आम्ही. राजे घोगऱ्या स्वरात बोलले. या, औक्षवंत व्हा. जिजाऊंनी उजवा हात वर उचलला. जय भवानी. शंभूबाळांनी विसरून राहिलेल्या मुजऱ्याचा भाग पुरा केला. सईबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या महालात आले. महालातल्या मंचकाभोवती काजळी दाटली. चिराखदाने जळत होती. हळुवार पावलांनी मंचकाजवळ जाऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांची सावळी चर्या चिराखदानांच्या मंद प्रकाशात फिक्कट उदास दिसत होती. ऐकता, आम्ही निघालो. सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलांनी गाढ ग्लानीतून जाग्या व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. बाळ भेटले? क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले. हो, भेटले. आऊसाहेबांच्या महाली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले. त्यांनी सईबाईंचा कष्टवत हात हळुवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातली सोन्याची कंकणे किणकिणत कोपराकडे घरंगळली. त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीर झाले. दोघांचेही बोल जबानीत जिरून गेले. काय बोलायचे, कसे बोलायचे, भाषा सरली होती. नुसते कड मात्र उरले होते. भोवती पेच दाटले होते. सई, राजांनी घोगऱ्या स्वरात साथ घालताना त्यांचा हात थोपटला. कोंडी फुटली. शब्द लाटा वाहू लागल्या. असा दिल नाही टाकायचा. आमचा मार्ग आता ठरला. पायाशी कधी काही मागणं नाही केलं. हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं. आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही म्हणून एक मागणं घालावंसं वाटतं. बोलता बोलता सईबाईंना खोकल्याची उबळ आली. ती ओसरू देऊन राजे म्हणाले. कचदिल होऊ नका. मनी असेल ते साफ साफ बोला. तुम्ही बऱ्या होणार. बाळराजांना आम्ही जन्म दिला पण ओठभर दूध देण्यास आमचं आऊपण थिटं पडलं. आमची जागा घेण्यास कुणबीन असून धाराऊ आली म्हणून बोलावंसं वाटतं. सईबाई थांबल्या.
क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या. त्यामागची काळी वर्तुळे राजांच्या उरात सलली. बोला सई, थांबू नका. राजांचा आवाज घोगरला. आमचे शंभू बाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरात घातला. आता स्वारीस त्यांच्या आऊ आणि आबा. हे हे एवढंच आमचं मागणं. सईबाईंनी भरले डोळे लपवण्यासाठी मान फिरवली. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले पाणथेंब मंचकावरच्या बिछायतीवर टपटप ओघळले. सई, आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत. चिंता करू नका, येऊ आम्ही. म्हणत राजांनी सईबाईंचा हात बिछायतीवर हळूवार ठेवला. छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा भास त्यांना झाला. पाठीवर धूळलोट घेऊन मुलखात दौडणारे राजे सईबाईच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यातील पाणलोट घेऊन बाहेर पडले. शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर, तोरणा, मोहनगड, वर्धनगड, तुंग, तिकोना या गडांवरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली. कोसळत्या पावसात जावळी खोरे चौक्या पहाऱ्यांनी आळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळींसह प्रतापगडावर आले. बाहेर गुंजण मावळ, कानंद खोरे आणि वेळखंड खोरे या मावळी मुलखाची पट्टी सरत्या पावसात भराला आली होती. गुंजवणी आणि कानंदी नद्यांच्या लाल पात्रांची बोटे सौभाग्य लेणे म्हणून तिने मळवटावर भरली होती. या मुलुखपट्टीला अहेव राहायचा खूप सोस. मळवट भरलेला असला की ती कैक मरणांना हसत हसत पदराच्या गाठीला बांधायला तयार. असेच एक मरण सईबाई राजगडावरच्या दरुणी महालात आपल्या पदराशी बांधण्यात गुंतल्या होत्या. त्यांच्या मंचकाभोवती जिजाऊ साहेब, राजांच्या साऱ्या राण्यांचा राणीवसा, धाराऊ व सखू, राणू, अंबा या सईबाईच्या मुली आणि 2.25 वर्षांचे शंभूबाळ दाटले होते. शंभूबाळांचा छोटेखानी हात आपल्या क्रूश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून पडून होत्या. त्यांच्या कपाळभर आडवे माखलेले सौभाग्य लेण्याचे कुंकू होते. ओठात धाराऊने ठेवलेले गंगाजल न्हालेले सावळे तुळशीपत्र होते. महालातील चिरागदाने काजळली होती. त्या उदासमंद प्रकाशात साऱ्यांच्या मुद्रा फिकरमंद दिसत होत्या. राजगडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ काळवंडले होते. मिटल्या डोळ्यांच्या सईबाईंना या कशाचे भान नव्हते. त्यांचे सोशिक सावळे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते. आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधीच पाहिला नव्हता. सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते. खेळ ऐन भराला आला होता. असंख्य सावल्या नाचत होत्या. सईबाईंचे भान हरपत चालले होते. किती उदंड सावल्या! फलटणच्या मुधोजी बाबांच्या वाड्यातील परकरी सई, पुण्याच्या लाल महालात भोसल्यांची सुनबाई म्हणून आलेली बावरलेली सई, जिजाबाईंना आऊ म्हणून बिलकताना अगदी सहज त्यांची लेक झालेली सई, सईच्या नकळतच सईबाई झालेली सई, राजांच्या वाढत्या राणीवशाबरोबर थोरल्या अक्का झालेली सई, सखूच्या लग्नात सासूबाई झालेली सई, राजांचे मंत्री, सुभेदार, सरनोबर यांनी राणी सरकार म्हणून अदब मुजरे रुजू केलेली सई, राजांच्या पहिल्या बाळांची शंभूची आऊ झालेली कृतार्थ सई. किती म्हणून सावल्या सईबाईच्या मिटल्या डोळ्यांना दिसत होत्या. पण त्यातील एक सुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हती. आम्ही आमची सावलीच हरवून बसलो की काय, अशी त्यांना शंका आली. आपले सगळे सईपण जीवाच्या निकराने एकवटून त्यांनी स्वतःला कणाकणात चाचपून पाहिले. फक्त एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती. पण ती त्यांची नव्हती. ती होती राजांची, त्यांच्या स्वारीची. एका जागी क्षणभर सुद्धा न थांबणारी, सारखी धावणीची वारेजोड दौड घेणारी, सपन न देता येणारी, येताच मोती लगाचा एटदार तुरा हिंदोळवीत पाठमोरी होणारी,
डोळ्यांनीच सारे सारे बोलणारी, त्यांचे सगळे सावळे पण आपलेसे करणारी, जगदंब जगदंब पुटपुटणारी. त्या सावलीचे शिवदर्शन होताच सईबाईंचे उरले सुरले भानही हरपले. त्यांच्या मस्तकाची भिंगरी गरगर फिरू लागली. आठवणींची वर्तुळे त्यांच्या सावळ्या मनाच्या सरोवरावर रेखू लागली. जीवाची दिवली थरथरू लागली. आठवणींचे माप लवंडले. राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळातील कवड्यांच्या माळेला झालेला रोमांचकारी स्पर्श, स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वारींचीच आपण पुढे होऊन पूजा बांधावी असा आलेला विचार, प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुणेचे त्रिदली बिल्वपत्र, पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेला कणसासारखे वाटणारे आमचे शंभू बाळ, त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आता. त्या सावल्यांच्या आणि आठवणींच्या धुंदळीत त्यांना सई मात्र कुठे कुठेच दिसेनाशी झाली. दिसू लागला तो कपाळभर भरलेला मेण मळला, 2 बोटी आडवा रसरशीत मळवट, अहेवपणाचा, शिवकर सौभाग्याचा. त्या मळवटाचे आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले. म्हणता म्हणता नगाऱ्या एवढे झाले, क्षणभर दुडदुडले, पुन्हा मोठे होत होत आभाळा एवढे झाले. आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते. सगळ्या सईबाई त्या आभाळा एवढ्या कुंकवात कुठच्या कुठे विरून गेल्या होत्या. ते कुंकू स्वतःशीच निळ्या बोलीत बोलू लागले. आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले. गडावरच्या दरुणी महालात उंबरठ्याआड राहून आम्हास हवं तेव्हा स्वारींच्या पायांचं दर्शन घेणं होत नव्हतं, म्हणून आम्ही हे रूप घेतलं. आता स्वारीचा घोडा आमच्या नजर टप्प्याआड कधीच नाही जाणार. 2 डोळ्यांनी खाशा संगती बोलणं मनभर झालं नाही, म्हणून आम्ही उभ्या आभाळाचे डोळे लेवून स्वारींना उरभर बघतो आहोत. आमचा एकला जीव. शंभूबाळ पदरी टाकले. आता स्वारीस त्यांच्या आबा आणि आऊ. कुंकवाला कसला उपण. जमलं असतं तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकवाचाच मळवट आम्ही स्वारीच्या पायधुळीनं भरून घेतला असता. आपल्या आभाळा एवढ्या मळवटाच्या रसरशीत लाल कुंकवात पुरती पुरती न्हावून निघालेली सतेज अशी राजांची रसरशीत तांबडी सावली फक्त सईबाईंना दिसू लागली. स्वारींचं हे असं रूप कधी नजरेला पडलंच नाही. आता सईबाई साहेब एक क्षणभरही थांबू शकत नव्हत्या. वेळ झाला तर ती रूपवैभवी चैतन्य लाल सावली हातची निसटेल. त्या नुसत्या शंकेनेच त्या थरथरल्या. त्यांच्या क्रूश पायात कसले तरी उदंड बळ संचारले. त्या खड्या झाल्या. त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मळवटाने इतमामात चालल्या. त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरथरले. पण सईबाई साहेब गेल्या कायमच्या पार पार पलीकडे. राजांचे सावळे सुंदर स्वप्न सरले. सईबाईंचा निष्प्राण हात शंभूबाळांच्या हातून निसटला. तो मायाळू क्रूश हात मंचकावरच्या बिछायतीवर कसनुसा होऊन कोसळला. त्यांच्या ओठातील हताश तुळशीपत्र निसटून घरंगळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले. महालात एकच आक्रोश उठला. चिराग दानांच्या काजळ्या ज्योती उरफुटी थरथरल्या. भिंतीचे घडीव दगड शहारले. आऊ आऊ म्हणून भेदरक हात घालीत शंभूबाळांनी सईबाईंचा पडला हात उचलून गदगद हलवला. सगळं राणीवसा मंचकावर ओळंबून आक्रोशतो आहे हे पाहून भांबावलेले शंभूबाळ थोरले आऊ म्हणत जिजाबाईंना एकदम भिलगले. धाराऊने बाळराजांना महाला बाहेर काढले. सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला. एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला. मळवट भरल्या सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या. सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने
राजांनी छातीवर हात ठेवला. टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी आले. त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या भाऊक मनसुब्याची चिता जळत होती. सईबाईच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या. फर्जंद शिवाजीराजे भोसले त्यांच्या दाहाने होरपळून निघत होते. तशा राजांच्या राणीवशात तर आणखी राणीसाहेब होत्या, पण सईबाईत त्यांच्या मनाचा दिललगाव गुंतवा झाला होता. वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्या समोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही. शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती. भक्कम ऐटदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेबंध होता. सईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले. सालीना हसरा होणारा दसरा दुखरा झाला. बजाजी मामांनी मायेने जवळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे सईबाईंच्यासाठी मुंडन झाले. त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली. ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले. आता जिजाऊंनीच त्यांची आऊ व्हायचे मनोमन ठरवून टाकले. भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी सांधण्यासाठीच जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या. मुंडन झालेल्या बाळ शंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले. त्यांचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून फिरत होता. त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूने अफजल खानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता. आबा, आऊ कुठे गेल्या? शंभूबाळाने राजांना विचारले. त्या सवालाने राजे थरथरले. त्यांच्याजवळ काही जाब नव्हता. अत्यंत मायेने ते आपल्या बाळराजांचा खांदा थोपटू लागले. त्यांच्या मनात हरभट ज्योतिषीबुवांचे बोल उसळी घेऊन उठले. पुराणांतरी रुद्र जसा आप्तगणाकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. शंभूकडे बघत राजांच्या मनाची घालमेल झाली. एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला. उपजलात आणि धाराऊचे दूध तुमच्या वाट्यास आले, पण हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही आप्तगणाकडून असे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांनाही आला नसेल. राजे बाळ शंभूंचा खांदा नुसता थोपटीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले. मराठी दौलतीच्या उरावर अफजल खानाचे भय वाईत दबा धरून बसले होते. खानाने पांढऱ्यांना शिरवळात, खराट्यांना कऱ्हेच्या खोऱ्यात, जाधवांना सुपे परगण्यात, सिद्दी हिलालला पुणे प्रांतात आणि सैफ खानाला तळ कोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता. ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाव ठेवणे हिसाबी नव्हते. त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुबलखोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना सिताब आणि सलामत कोकणपट्टीत उतरता येणे शक्य होते. रानसावजाची धडक त्याच्यापासून दूरच्या फासल्यावर राहून कधीच हुकवता येत नाही. त्यासाठी त्याच्या अंगलटीला घासूनच हूल भरावी लागते. राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कूच व्हायचा मनसुबा धरला. या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ मासाहेबांच्यामुळे. नुकत्याच सुनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दही कवड्या जिजाबाई देतील काय? काय कल्लोळ माजेल त्या माऊलीच्या काळजात. थांबविण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर ते सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येत तसे करावे, असा सल्ला खुद्द राजांनीच जिजाऊंच्या खासगीच्या कारभाऱ्यांना दिला. तो देताना त्यांचा हात गळ्यातील मायेच्या कवड्यांवरून थरथरत फिरला. मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले. आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर सईच्या जात्या पायांचे ठसे
आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील. आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमट शंभूबाळाच्या कपाळी भरून खाशा श्रींच्या राज्याची बेलरोटी उचलतील. भवानीनं तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे. पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील? माते वेगळा पोरका दिसणारा अश्राप जीव तो. छे, भोसला आणि पोरका होणं नाही. आमच्या महाराज साहेबांना पोरपणीच घोड्यावर मांड घ्यावी लागली. आम्ही सुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो. प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल. एकदा उपसताना जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांना तो हयातभर इमानाची संगत करतो. मग पोरकं पण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही. राजांनी मन बांधले. ज्या पंखाखाली मायेच्या उभाऱ्यात त्यांचा जीव पोसला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते. त्याशिवाय निळ्या आभाळात भरारती झेप घेताच येत नाही. श्रींच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्याने सत्य डोळ्याआड सरावेच लागते. राजांना खासगीची नाती नसतात. नाती नसणे हेच त्यांचे दौलतीशी नाते असते. राजांनी दौलतीचे नाते निवडले. राजगड सोडण्याचा दिवस उजाडला. राजांनी स्नान आटोपून शिवलिंग पूजा बांधली. आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे चालू लागले. राणीवशाच्या महालात त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिरपी आड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या. सईबाईंचा खासगीचा महाल येताच राजांचे पाय त्याच्यासमोर क्षणभर घोटाळले. एकवार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने झपाझप ते सदर चौकात आले. नेताजी, येसाजी, संभाजी, कावजी, सिदोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले. सिदोजीराव, शंभूबाळ कुठं आहेत बघा, राजांनी आज्ञा केली. जी म्हणत सिदाजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले. धाराऊ बाळराजांना घेऊन सिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली. खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळांचा हात सोडून ती थांबली. पण ते कसले हट्टी. त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो काकण भरला गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले, या धाराबाई, बालराजे ऐकणार नाहीत. जी म्हणत धाराऊ सदरेवर आली. शंभूबाळांनी पुढे येत राजांच्या पायांवर मस्तक टेकले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहान जिरेटोप घट्ट बसला होता. त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळूवार वर उठविले. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकवले. त्यांचे छोटे खांदे थोपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, बाळशंभू, मासाहेबांना मुजरा करून आला? जी जी आबा. तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार. शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखवले. ते कशाला? आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला. थोरल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात. शंभूबाळाच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजांचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले. उरात कल्लोळ माजला. धाराऊ शंभूबाळांना घ्या. निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले. चला मंडळी म्हणत राजे सदर चौकाबाहेर पडू लागले. निम्मी शिम्मी फरसबंदी ते चालून गेले असतील नसतील, तोच रणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थपथपलेली साद सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली. शुभा, आमची गाठभेट न घेता चालला, आम्हास पाठमोरे झाला. पाठीवर थाप भरणाऱ्या चंदी खरार करणाऱ्या घोडे पारख्याने मागून इशारतीची साथ घालताच जातिवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गरकन वळले. तरतरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपात जडलेली मोतीलग लडालड हिंदकळा घेत होती. छातीवर कवड्यांच्या माळेला हपके बसत होते. जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडवण्याचा त्यांना धीर होत नव्हता. तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायांवर आपले मस्तक विसावले. त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवी जिजाऊ म्हणाल्या, उठा. कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार?
भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल नव्हता, असणार नाही. सुखे जा. आमच्या शंभूबाळांचे तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. घ्या. म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या उठानाड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे. या, औक्षवंत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे. जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भातात ठासून भरला जातो आहे असे राजांना वाटले. येतो आम्ही, म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले. मासाहेब, शंभूबाळांना जपा. गोमाजी बाबा, फिरंगोजी बाबा, सिदोजीराव तुमच्या दिमतीला मागं ठेवतो आहोत. जय भवानी. शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळींसह सदर चौकाबाहेर पडले. राजगडाच्या बाले किल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले. 4 तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कम धोंड दूर हटवली. पेटत्या मशाली घेतलेले 2 मशालजी भुयारात उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले. मशालीच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते. आमच्या भोवती असंच भुयार आहे. खानाच्या बळजोर फौजेचं असाच अंधार दबा धरून आहे. दगाबाज फितवेखोरांचं. एकच आधार आहे मशालीचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा. भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले. निवडक आसामींसह ते माची सोडून पाली दरवाजाने गडपायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली. घोड्याच्या जिनावर मांड घेऊन टाच मारली. राजांची घोडे तुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली. बाले किल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळफेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते. रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तख्तपोशीकडे एक नजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते. विचारांची ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवित होत्या. त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता. निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही. पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू ऐकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांच्या कबिल्याचा इंगळास बाशिंग बांधून घरभरणीचे माप लोटून येणे पडते. पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप. लहानपणी शिवांच्या पाठीवर अशीच संकटीची घोडदौड पडली. आता त्यांच्या या अजाण पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चाल घेत आहेत. हे विचारतात, खान म्हणजे काय, कोण आणि कशी यांची समजूत घालणार. आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात. कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार. धाराऊंना यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ, पण यांच्या मनाच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोडसंगत देणार. आमचे शिवबाराजे पित्याच्या प्रेमात पारखे झाले. हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आवाज पणास लागले. अफजलच्या मनचा हेतू घातकी आहे. शिवबाचं काही बरं. त्या नुसत्या शंकेनंच लेटल्या जिजाबाई सरकन थरकल्या. जिजाऊंना काही सुचत नव्हते. कशाचा कशास मेळ पडत नव्हता. त्यांच्या थरथरता हात झोपल्या शंभूच्या पाठीवरून फिरत होता. नुसताच फिरत होता. राजगडावरच्या हमामखान्यात आंघोळ घालून पेहराव चढवलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊच शिवगंध रेखीत असत. शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने गंध अष्टगंधाचे तबक जिजाबाईंच्या हातात येईल असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभूबाळाच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले.
त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रुपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभूंच्या शिवगंध रेखल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या शिवबाराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला. गंध रेखले की शिवबाराजांची आणि या शंभूबाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते. पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगांच्या मस्तकावरून क्षणभर सुद्धा ढळवू नकोस. तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार. जिजाऊंनी शंभू बाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते. डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता. राजांनी पाठवलेला निकराचा थैलीस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खासगीचे कारभारी खलित्याचा मजकूर वाचून दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातुश्री. आऊसाहेब प्रति त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिवबाराजे यांचे दंडवत उपरी विशेष. खान फौजेसमेत कोयनाखोरीत पारावर तळ देऊन आहे. उदय खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभू बाळांना जपावे. जिजाबाई जगदंब जगदंब पुटपुटल्या. शंभू बाळांच्या हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडाच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बाळराजांनी त्यांना विचारले, आबा खानाच्या भेटीला गेले, मग ते त्याला घेऊनच का नाही येत इकडे? जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिले. साखर पडो तुमच्या तोंडात म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला लागलेल्या सूर्याने आभाळाचा पोटला फोडला होता. क्षितिजकडा लाल लाल झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना अण्णाजी मलकर यांनी उभा केला होता. षष्ठीच्या रात्री खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामींसह राजांचे खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिलिमकर, पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांच्या भोवती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मळवट भंडाऱ्याने भरले होते. निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी खलबताला तोंड फोडले. उदयिक खानाच्या भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जिवे मारावे ऐसे कपट दबा धरून बैसले आहे. ये समयी समस्तांनी एक दिलाने हिम्मत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. काही कसूर करू नका. मोरोपंत, तुमच्या पायदळीनिशी तुम्ही पारघाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून दब्यानं बसा. कान्होजी बाबा, तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तो समवेत खान येतो त्या वाटेभोवती अंगचोरीने जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेरून रातोरात गर्दाव्यात पेरा. बाबाजी राजे, तुमच्या पाऊलोक वाई जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव, तुमचे खूर चलाख घोडदळ कुडसराच्या पठारावर जीन तयार ठेवा. खानाच्या वाईत ठाण झालेला चंदावलीच्या कुमकेचा तळ तुम्हास बुडवणे आहे. तान्हाजी, कृष्णाजी कंक, तुम्ही निवडक चखोटी पटेकरी संगती घेऊन भेटीच्या शामियान्याजवळच्या दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा. संभाजी कावजी, जीव महाला, कोंडाजी आणि येसाजी काका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, सिद्धी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानास जिवे घेतला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे 3 बार होतील. कम नशिबाने आम्हास दगा झालाच तर इशारतीची 5 भांडी वाजतील.
आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिंमत धरून कोयना खोरीच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा. एकामी कुचराई करेल, शक अंदेश मनी धरेल, त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका. हे श्रींचे देवाधर्माचे राज्य उभे करणे आहे. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील. आम्ही सलामत आलो नाहीत तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठाईत त्यांना समजावून नेताजीरावांच्या पोक्त मसलतीने अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कष्ट करा. आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच. जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीच भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंभ्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत खलबतखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीने 3 ठोके दिले. बाहेरून धोंड हटवण्यात आली. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्ठीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार पार झाकळून टाकली होती. राजे आपल्या खासगीच्या महालात आले. तपका टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले. शंका कुशंकांनी त्यांच्या मनात पेर धरला. खरोखरच खानाने या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नवराज्याचं काय होईल? मासाहेबांची कोण स्थिती होईल? आणि शंभूबाळ आपल्याहून मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण हैराण करील. आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरील. बाळ शंभू, खरंच खरंच तुम्ही आप्तगणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही आला? बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यासमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली. त्यांची काळीच कैची घालणारे अखेरीचे बोल याद आले. आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरी घातला. राजे पुरते बेचैन झाले. त्यांना काही सुचत नव्हते. कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा एवढा आकार घेऊन छाती दडपून टाकताहेत असे वाटत होते. श्रींचे राज्य, देवाधर्मांचे राज्य, त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव, हयातीची होळपट हसतमुखाने सोशीत आलेले आऊसाहेब, जिंदगीच्या उंबरठ्यावरच निखाऱ्यांचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ, घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साथ घातली. कोण आहे? जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला. हिरोजीला याद फरमा. राजांनी त्याला तसाच परतवला. त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली. हिरोजी फर्जंद राजांच्या समोर मुजरा करून अदबीने उभा राहिला. हिरोजी डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो. आमच्या संगतीचं. जी म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाऱ्याला उठविले. राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टेंबे धरलेले 2 धारकरी, बेलपत्राचे तबक घेतलेले केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले. मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धुसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आगट्या कोयनाखोरीत दिसत होत्या. सारे जण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभाऱ्यात ठाणवयाचं शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपत होतं. राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना 9 पाकळ्यांची 2 डौलदार धर्मचक्रे कोरली होती. त्या 2 धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल असे जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते. राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले. आपल्या पाठकण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठासून भरले जाते आहे असा त्यांना भास झाला. राजांच्या मस्तकाची पागा खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी करू लागली. व्याघ्रमुख, व्याघ्रासनी रणवर्दिनी जगदंबा.
एक एक पंजा पुढं पुढं टाकीत येणारं रोखल्या नजरेचं व्याघ्र वाहन, त्याच्या पाठीवर आरूढ झालेली शस्त्रसंभार उगारलेली आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी, वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र, व्याघ्रमुख उगारलेला पंजा, शस्त्र रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि आणि ते रोखण्यासाठी दात ओठ खाऊन बाह्या सरसावत येणारा खान खान खान. राजांची गर्दन क्षणात नागफण्यासारखी ताठ झाली. त्यांचे विस्फारलेले सूर्यपेट डोळे पुरते पेटून उठले. डोळ्यासमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिर गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील बेलपत्रांची उंचवळ त्यांनी आकाशाने तारका उधळाव्यात तशी शिवलिंगावर उधळली. हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले, जय शंभो, हर हर, जय भवानी. राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता. शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एकसरीत जलवर्षाव करीतच होते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस 12 माळांचा डोंगर माथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकांच्या काळढगांनी भरून आले. राजगडावरच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडावर वाहू लागल्या. त्यांच्या शेजारी बाळशंभू एका पाटावर बसले होते. भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती. दिवस चढतीला आला. मनच्या शंका बेलपत्रावर चढून एक एक बिल्वदळ शिवपिंडीवर वाहून वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले. दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकवले. त्यांच्या चंद्रशांत डोळ्यातून सरसरत पाणधारा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यातून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी नाती वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लागेबंध, आऊपणाचा. एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कांडून टाकू लागला. आता माझे शिवबाराजे गड उतरून संकटांच्या कैचीत फसले तर नसतील? रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का? जिजाबाई मान वर करीत नाहीत. त्यांचे उभे अंग थरथरते आहे. कोंदटलेले हुंदके पिंडीला वेढून टाकताहेत हे पाहून शंभूबाळ भेदरले. त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गदगद हलवीत हाक घातली, थोरल्या आऊ, थोरल्या आऊ. थोरल्याऊंना काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायघोळ फरफटवीत तरतरा आपल्या महालाकडे निघून गेल्या. हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या बाळशंभूंना धाराऊने पुढे होत थोपवून धरले. त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली. जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेला. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजाजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजाजवळ तळहाताची 3 वेळा थाप मारली. आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात म्हणाला, आईचा भुत्या, रानचा वारा. तो परवलीचा बोल होता. देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरतरा चालत तो पद्मावती माचीजवळ आला. सिधोजी थोपट्यांनी फकीराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खाजगी विश्वासातला नाना मुसेखोरेकर. सिधोजी आणि विश्वासराव राजगडाच्या बालेकिल्ल्यातून आत जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली. जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंता तापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिरागदानांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिधोजी आणि विश्वास जिजाऊच्या महालात गेले. एका फकीराला सिधोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या. सिधोजी व विश्वासने त्यांना अदब मुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसेबसे म्हणाल्या, विश्वास. मुजऱ्यासाठी वाकलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उमटले,
उसळले. मासा तोंड गोड करा. जगदंबेनं तारलं समद्यासनी. राजांनी चालाखीनं खान सफाई फोडला. वाघनख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटला भारझर काढला. संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागुन केलं. खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरावर हाय. धड जनीच्या टेंब्यावर गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलंय. खानाचा पारावरचा 12,000 तळ जेधे, सिलिमकर, भोसले, पासलकरांनी यरगाटून टाकलाय. हातोहातीच्या हत्यार चालीला जावळी खोऱ्यात तोंड फुटलंय. सरलष्करांची घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात. खान समद्या जमेतीनिशी पार बुडाला. आपली फत्ते झाली. विश्वासाचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यातून सरसर आनंदांचे अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूंच्या कानशिलाजवळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहून म्हणाल्या, खान म्हणजे काय म्हणून विचारता? तो सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कोणीतरी आपल्या सर्वांसह खाऊन जातो त्याला खान म्हणतात बाळराजे. बाळ शंभूंना ते काही उमगले नाही. प्रतापगडावरून जीव महाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले थिजल्या काळपट रक्त ओघळांचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जीवने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता. डाव्या हाती शंभूंचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या. साऱ्यांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूंसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या, जीवा, दूरची धावणी घेतलीस, काही खाल्लस? नाही मासा, पोट भरलंय मात्र. म्हणत जीवाने चौरंगावरचा तबकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यानी मासाहेबांच्या रुजवातीला धाडली या. खानाचे रक्त ओघळात गोठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्या टाकलेले, वासलेले शिर बघताच कपाळावरच्या आडवे कुंकुतानी जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फारल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले. अफजल खान जसं पेरावं तसंच उगवतं. त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. याच खानाने गेली कैक वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरण भयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या. क्षणभरात जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, सिदोजीराव, हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या खाली दरवाजावरच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्यांचे लोक त्यांचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इतमामानं त्याचं दफन करा. गनिम संपला, गनिमी संपली. जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभूबा डोळे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. आबा या खानाच्या भेटीला गेले होते. याला हातपाय काहीच नसता त्यांनी याची भेट कशी घेतली असेल? थोरल्या आऊ म्हणाल्या, जो दुसऱ्या खायला टपतो पण ज्याला कोणीच खात नसतो तो खान. मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्यास हातपाय नसतात ते नुसते मुंडके म्हणजे खान? जो घोड्यावर मांड न घेता तबकावर बसतो तो खान. शेवटी न राहून बाळराजांनी जिजाबाईंना विचारलेच. धाराऊ म्हणत होती, खान मोठा आहे तर मग हा एवढाच कसा? त्याच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटीत शांतपणे म्हणाल्या, तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला, तुम्ही याहून मोठा आणा. शंभूबाळांनी ही तोड मात्र मनोमन मानवली.